भगवान बुद्ध गौतमाला वंदन बाबा भीमाला। युगाचा तो अंधार जेव्हा तुझ्या पुण्याईने पळाला आणि म्हणून गर्भात भीमाईने तो प्राण वाढविला। जगात नाही असा शीलवान वाढविला। बलवान शक्तिशाली त्या रामजी सुताने साऱ्या दुनियेत भारताचा सन्मान वाढविला। भीमा अंधार पळाला नवा प्रकाश निळाला। अंधार पळाला नवा प्रकाश निळाला। भीमा तुझ्या पुण्याईने अरे भीमा तुझ्या पुण्याईने बुद्ध ही कळाला। भीमा तुझ्या पुण्याईने बुद्ध ही कळाला। भीमा तुझ्या पुण्याईने बुद्ध ही कळाला। अंधश्रद्धेच्या नीच रूढीच्या रूढी परंपरा या देशातली घाण आहे, तरी लोक म्हणतात भारत माझा महान आहे। जात आरक्षण द्या, रिझर्वेशन द्या, मोर्चे निघत आहे। जातीवर आरक्षण द्या, रिझर्वेशन द्या। मराठ्याचे मोर्चे निघत आहेत की आरक्षण द्या। आमचे मातंग भाऊ पकडला मान्यता द्या म्हणून रोज मागणी चालू आहे। धनगर समाज जातीचं आरक्षण मागत आहे, परंतु मला दुःख या गोष्टीचं आहे, जातीचं आरक्षण मागणाऱ्या लोकांना माझा प्रश्न आहे, अरे ज्या दिवशी या देशामध्ये जातीयताच नष्ट करा म्हणून मोर्चा निघेल त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेबांनी छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र तयार होईल, देश तयार होईल। कारण जातीयताच नष्ट झाली पाहिजे। आणि कोणाला विचारलं की तुमची जात काय आहे, कॉलर टाईट करून सांगा माणूस माझी जात आहे, माणूस की माझा धर्म आहे आणि पवित्र असा राष्ट्रीय ग्रंथ माझ्यासाठी भारतीय संविधान आहे। बाकी विषय गौण आहे, बाकी विषय गौण आहे। आम्ही हिंदू आहोत घरात मंदिरात, आम्ही मुस्लिम आहोत घरात मस्जिदीत, आम्ही बौद्ध आहोत घरात विहारात वर्तनात, परंतु आम्ही बाहेर निघाल्याच्या नंतर फक्त आणि फक्त आम्ही भारतीय आहोत। भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत। आय एम फर्स्ट इंडियन अँड इंडियन लास्ट, ही बाबासाहेबांची उद्घोषणा होती। देशासाठी समाजासाठी प्राण माझा वाहिल मी, आणि दारिद्र्यातून वर आलेला समाज माझा पाहिल मी, ही बाबासाहेबांची शेवटची इच्छा असेल, कदाचित नक्कीच असेल।
कारण बाबा अंधश्रद्धेच्या गर्दीतून आम्हाला बाहेर काढलं म्हणून नवा प्रकाश इथे धम्माचा आम्हाला दिसतोय आणि त्या प्रकाशामध्ये आज आम्ही प्रकाशमान झालेले आहोत. अंधश्रद्धा, अज्ञान आणि आळस मावल्यानो आपले 3 शत्रू आहेत. अज्ञान, आळस आणि अंधश्रद्धा. डोक्यातून, मनातून आणि घरातून जोपर्यंत आपल्या बाहेर निघणार नाही तोपर्यंत महापुरुष आणि राष्ट्र माता आपल्याला खऱ्या अर्थाने कळणार नाही. हे तितकंच खरं आहे. आणि म्हणून आपल्या डोक्यातली, मनातली जी अंधश्रद्धेची घाण आहे, घरातली जी घाण आहे ती बाहेर काढा आणि या महापुरुषांच्या प्रतिमांचं, विचारांचं आणि पुस्तकांचं खरं म्हणजे पूजन झालं पाहिजे आणि वाचन झालं पाहिजे. आणि आपल्याला बाळा म्हणा, बाळाला आपल्या शिकावं 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 बाळा खूप शिकावं. अरे शिकावं 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 बाळा खूप शिकावं. अरे असं शिकावं की तुझ्या पुढे जग हे झुकावं. असं शिकावं की तुझ्या पुढे जग हे झुकावं. एवढी विद्वत्ता आणि विद्वान बाबासाहेबांची लेकरं म्हणून आपण जगताना अभिमान आहे मला. आम्ही बाबासाहेबांची लेकरं आहोत आणि जगात श्रीमंत आहोत. कारण टाटा, बिर्ला, धीरूभाई अंबानीच्या औलादीपेक्षा आम्ही श्रीमंत आहोत. कारण जगातला पहिला विद्वान, जगातला विद्वान शिंबोला मिळाले, जगांना मान्यता दिलेला विद्वान असणारा डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर आम्हाला बाप म्हणून भेटला. म्हणून मी आज जगामध्ये सगळ्यात श्रीमंत आहोत. टाटाबाई, धीरूभाई अंबानीच्या औलादीला लाज वाटेल एवढे आम्ही श्रीमंत आहोत. एकदा जोरदार नारा द्या बाबासाहेबांच्या जयंतीच्या अनुषंगाने. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. होय, विजय होता, विजय आहे आणि विजय राहील. क्योंकि डराने दुनिया को अमेरिका का साज बाकी है, दिखावे के लिए ब्रिटेन का ताज बाकी है. फना कर दूंगा दुनिया को चीन का अंदाज भी बाकी है. लेकिन जब तक है चांद और सूरज तब तक मेरे भीमराज का राज बाकी है. चलते रहेगा अंधश्रद्धेच्या चरुडीच्या, अंधश्रद्धेच्या चरुडीच्या दूर केले धर्माला. अनबुद्ध गौतमाला वंदन बाबा भीमाला. वंदन गीताचा शेवट करीत आहे. साळी माळी तेरी रट्टा मराठा आदिवासी वनवासी मांग महार चामार कुमार ढोर एक व्हा. ही काळाची गरज आहे. या महापुरुषाला अभिवादन करण्यासाठी एक व्हा. बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा माणूस निवडून येण्यासाठी एक व्हा. बुद्धिमान तळमळीचा कार्यकर्ता राजकारणामध्ये असला पाहिजे यासाठी एक व्हा. आणि म्हणून सांगत आहे आता एक वारे जातीच्या पलीकडचा माणूस जो विनोबा भावे म्हणाले होते की माणसानं माणसाशी माणसाप्रमाणे वागलं पाहिजे. हा धर्म आहे आपला. आणि म्हणून जातीच्या पलीकडे जाऊन फक्त माणूस म्हणून माणसाकडे पहा. मानसा वामनदादा लिहितात, मानसा मानसा मी तुझे गीत गावे, असे गीत गावे की तुझे हित व्हावे. मी जेव्हा अण्णाभाऊ साठेच्या जयंतीमध्ये जातो तर मला फोन येतात. अण्णाभाऊ साठेचे गीत गातो तेव्हा मला फोन येतात, एरेकर साहेब तुम्ही मांगाचे का?
जेव्हा छत्रपती शिवरायांच्या जयंतीमध्ये जातो तेव्हा शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास गाण्यामधून सांगतोय, गौरवशाली इतिहास. तेव्हा लोक मला फोन करून विचारतात की हिरेकर साहेब आपण मराठा का? जेव्हा बाबासाहेब आंबेडकर महापुरुषांच्या जयंतीमध्ये येतोय गातोय तेव्हा लोक मला म्हणतात हिरेकर साहेब आपण बुद्धिस्ट का? आणि जेव्हा जेव्हा मी माणसांचं गाणं गायला सुरुवात केली त्यावेळेस मला फोनच येणं बंद झालं. कलाकारांची जात पाहिल्या जाते, उमेदवाराची जात पाहिल्या जाते. अरे कार्यकर्तृत्व पहा, आउटफुट काय आहे ते पहा. जातीने माणसाचं श्रेष्ठत्व सिद्ध होत नाही, त्याच्या कार्यकर्तृत्वातून तो माणूस महान होतो. हे लक्षात घ्या. आमचे जिगळेकर दादा कमी वयामध्ये आज लोकांच्या या परिसरातल्या आपण जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.